गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर देवपूजा करून घेतली. नंतर घटाला पाणी घातले आणि लगेच माळ पण घालून घेतली. आज जाई जुई किंवा मोगऱ्याची माळ होती, तर माझ्याकडे मोगऱ्या अवेलेबल होता, मग मी मोगऱ्याची माळ घातली. आज घटातले धन थोडेसे वरती आलेले दिसत होते. बऱ्यापैकी छान उतरलेले. उद्या आणखी छान दिसेल. देवीचं मनमोहक रूप अगदी खुलून दिसतंय. लगेचच तुळशीची पण पूजा करून घेतली आणि स्वयंपाकाला लागले. आज सकाळी जेवणामध्ये कोबीची भाजी केली होती, कारण आज जास्त कोणी जेवायला नव्हते, मी आणि ताईच होत्या, मग फक्त कोबीची भाजी केली होती. नंतर राजविकाची स्कूलचं आवरून दिलं आणि मग ती स्कूलला गेली. काल मम्मीन त्या भेटायला आल्या तेव्हा त्यांनी हा किराणा सामान आणलं होतं. मम्मी नवरात्रीचे उपवास धरता, मग त्यांच्यासाठी आणला होता हा किराणा सामान. मग तो सगळा किराणा सामान कपाटात व्यवस्थित लावून दिला. रोजचे सगळे आवरून होईपर्यंत राजविका स्कूलमधून आली. राजविकाला आज स्कूलमध्ये स्टार ऑफ द वीक भेटला. त्यांच्या स्कूलमध्ये दर वीकला 6 मुलं काढले जातात जे टॉप असतात. त्यामध्ये राजविका पण होती. तसे स्कूल चालू झाल्यापासून तिला बऱ्याचदा स्टार ऑफ द वीकचा अवॉर्ड भेटला आहे. आज आम्हाला कोपरगावला जायचं होतं. दुपारी जेवण वगैरे करून घेतल्यानंतर राजविकाला वर्षाकडे सोडलं आणि आम्ही कोपरगावला निघालो होतो. कोपरगावला राजपाल H&M म्हणून एक शॉप आहे कपड्यांचं, तिथे आम्हाला साड्या खरेदी करायच्या होत्या आणि पप्पांचं पण दुसरं एक काम होतं, म्हणून मग दुपारी आवरून निघालो होतो. बाबांच्या मंदिरात रोज नाही जाणं होत, पण कधीतरी जात असते मी. बाहेरूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले आणि मग पुढे गेलो. शॉपमध्ये आम्हाला काही साड्या घेतल्या आणि राजविकाला दांडियासाठी लागणारा ड्रेस घेतला, कारण उद्या तिच्या स्कूलमध्ये नवरात्र सेलिब्रेशन होतं. ऑलरेडी एक ड्रेस होता तिच्याकडे, पण आता तो छोटा होतोय तिला. म्हणायचं गेलोच होतो तर तिच्यासाठी पण तो ड्रेस घेऊन टाकला. या शॉपमध्ये आम्हाला खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये साड्या मिळाल्या. देण्या घेण्यासाठी लागणाऱ्या साड्या पण इथे खूप छान होत्या, मग त्या पण घेऊन टाकल्या. आज मी शेवभाजी आणि मसाले भात बनवला होता. नंतर घरी येताना मी जीजीकडेच थांबले होते. मग थोड्या वेळ तिथे गप्पा मारल्यावर चहा घेतला आणि घरी निघाले. संध्याकाळचे 5 वाजले होते, पण तरी खूप छान ऊन पडलेलं होतं. हा आमच्या घराजवळचा रोड आहे, इथे मी रोज वॉकला येत असते. संध्याकाळी जेवणामध्ये शेवभाजी आणि मसाले भात बनवला होता. नंतर राजविकाला आधी खाऊ घातले, मग सगळ्यांसोबत छान जेवण केलं. असा संपवला माझा आजचा दिवस. बाय.